नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, तलाठी भरतीची 2025 मध्ये 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काही आयोगाचे 57 पेपर झाले होते, त्याचे आपण सिरीज चालू केले. तर त्याच्यामधला आज आपण 7वा पेपर बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. सेम त्याचप्रमाणे तुम्हाला एमपीएससी साठी पण त्याच्यामध्ये बॅच अवेलेबल आहे आणि त्या पण बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. ठीक आहे. आणि आता येणार काही दिवसामध्ये तुम्हाला सरळ सेवेसाठी बॅच उपलब्ध होऊन जाईल आपल्या ऍप्लिकेशन वरती. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, नफा तोटावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर एकाच प्रकारच्या सर्व 10 वस्तूंची खरेदी किंमत 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. बघा, आता 10 वस्तूंची काय खरेदी किंमत आहे बघा. खरेदी समजा किती वस्तू आहेत आपल्या, 10 वस्तू आहेत. एका वस्तूची किंमत आपण किती पकडली, 1 रुपये पकडली, तर 10 वस्तूंची किती झाली बघा, तर ₹10 झाली. ठीक आहे. बघा, आता हे ₹10 आपल्याला काय केले बघा, 8 वस्तू विकल्यानंतर आपल्याला आपले पैसे मिळाले. बघा, 8 वस्तूंची विक्री किंमत. बघा, विक्री किती आहे आपली, 8 वस्तू किती मिळाले आपल्याला, ₹10 मिळाले. ठीक आहे. बघा, आता बघा 8 वस्तूमध्ये आपल्याला आपली आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केली होती तेवढी मिळाली. मग आता शिल्लक राहिली किती बघा, 2 वस्तू राहिल्या शिल्लक. मग कसं लक्षात घ्या, नफा कधी पण कशावरती काढायचा असतो, नफा कधी पण खरेदी किमतीवर काढायचा असतो. किंवा बघा, वस्तू वस्तू विकल्या किती, 8 वस्तू. 8 वस्तू विकल्यानंतर आपल्याला किंमत मिळून गेली, खरेदी किंमत. शिल्लक किती राहिल्या बघा, 2 राहिल्या. तर मग काय करायचं, 2/8 गुणिले 100 म्हणजे आपल्याला बरोबर नफ्याची टक्केवारी कळून जाते. नफा झालेला. ठीक आहे. बघा, काय निघेल मग इकडं, बे 8, 4 1 4, 25 चौक 100 म्हणजे 25% काय ते नफा येते. 25% नफा. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिलेक्ट एक्झाम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेली विधानाने निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानाची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे. बघा, चला तर विधान वाचू. काय दिलेत बघा, काही चौरस वर्तुळे आहेत. बघा, काही चौरस हे वर्तुळे आहेत. चला परत काय दिले बघा, एकही वर्तुळ त्रिकोण नाही. बघा, एकही वर्तुळ हा त्रिकोण नाही. एकही वर्तुळ हा त्रिकोण नाही. त्रिकोणाचा आणि वर्तुळाचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. चला परत काय दिले, एकही रेषा चौरस नाही. बघा, एकही रेषा चौरस नाही. इकडे काय करा, रेषा दाखवा. एकही रेषा ही काय बघा, तर चौरस नाही म्हटलेली. चौरस नाही. ठीक आहे. बघा, आला आता बघा, ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे. बघा, चला आता निष्कर्ष बघा. निष्कर्ष होकार देत का नकार देत बघा, काय दिसते बघा. बघा, आहे आणि शकतात. थोडक्यात काय, होकारार्थी निष्कर्ष. ठीक आहे. बघा, आता पहिला निष्कर्ष काय दिले बघा, कसं असतं बघा, होकारार्थी निष्कर्षाला फक्त एवढी स्टँडर्ड डायग्राम पुरेशी असते उत्तर काढण्यासाठी. ठीक आहे. बघा, काय दिले बघा निष्कर्ष पहिला, सर्व चौरस त्रिकोण असण्याची शक्यता आहे. बघा, आता इथं काय म्हटले, इथं शक्यता म्हटलेले म्हणजे तुम्हाला विचारताना त्यांनी निष्कर्ष नाही विचारलेला, म्हणजे निष्कर्ष दिलेला इथं, पण आपल्याला निष्कर्ष शोधायचा आहे. पण त्यांनी स्टेटमेंटमध्ये काय दिले बघा, शक्यता. शक्यता आहे तर तुम्हाला पॉसिबिलिटी विचारलेली, पॉसिबिलिटी आहे का. बघा, सर्व चौरस त्रिकोण असण्याची शक्यता आहे का. बघा, आता डायग्राम आपण बघा, आता किती जरी बघा पॉसिबिलिटीच्या डायग्राम काढल्या, पण शक्यता डायग्राम काढल्या तरी पण बघा, लक्षात घ्या काय म्हटले, सर्व चौरस त्रिकोण आहेत. बघा, आता तुम्ही अख्खाच्या अख्खा चौरसचा सर्कल हा दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, शक्यता डायग्राम मध्ये त्रिकोणाच्या आतमध्ये बसू शकतो आपण, नाही बसू शकत. बघा, अख्खाच्या अख्खा त्रिकोण हा चौरसाच्या आतमध्ये जाऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे कसं बघा. बघा, आता इकडे काय, काही चौरस काय म्हटलंय तुम्हाला, काही चौरस वर्तुळे आहेत आणि बघा एकही वर्तुळ त्रिकोण नाही. तुम्ही अख्खाच्या अख्खा इकडे त्रिकोण दाखवू शकता, असा त्रिकोण. एकही त्रिकोण हा वर्तुळ नाही, पण कशामध्ये, पॉसिबिलिटी मध्ये. ठीक आहे. बघा, आणि परत काय, एकही चौरस रेषा नाही. बघा, एकही चौरस काय म्हटलं इकडे, रेषा नाही. ठीक आहे. बघा, म्हणजे अख्खाच्या अख्खा त्रिकोण तुम्ही चौरसच्या आतमध्ये दाखवू शकतो, पण अख्खाच्या अख्खा चौरस आपण त्रिकोणाच्या आतमध्ये दाखवू शकत नाही. का, कारण की त्रिकोणाचा हा जो पार्ट आहे बघा, त्रिकोणाचा हा जो भाग आहे ना, तो वर्तुळाच्या आतमध्ये गेलाय आणि एकाही वर्तुळाचा त्रिकोणाशी संबंध नाही. त्याच्यामुळे बघा, सर्व चौरस त्रिकोण असण्याची शक्यता आहे का, नाही. चौरस हे त्रिकोण असण्याची शक्यता सुद्धा नाही. त्याच्यामुळे पहिलं काय ते चुकतंय. चला 2 नंबर काय दिले बघा, काही रेषा वर्तुळे असू शकतात. इथं सुद्धा बघा शक्यता वापरली. शकतात म्हणजेच काय, बाबा
पॉसिबिलिटीच्या एका जरी डायग्राम मध्ये ते बघा वरती पण शक्यता म्हटले खाली पण शक्यता बघा. म्हणजे बघा पॉसिबिलिटीचा अर्थ काय असतो, तुम्ही समजा एका ह्या तीन स्टेटमेंटवर ना तुम्ही समजा 4 प्रकारच्या डायग्राम काढल्या, तर चार मधल्या एका जरी डायग्राम मध्ये आपलं हे जर वाक्य बरोबर बसत असेल ना, तर ते काय असतं बरोबर असतं, कारण तुम्हाला ते शक्यतामध्ये विचारलेले. बघा काय दिले बघा, काही रेषा वर्तुळे असू शकतात. बघा काही रेषा वर्तुळे असू शकतात का, असू शकतात. बघा रेषाचा बघा एक लक्षात घ्या. आता इथं बघा आता हेच डायग्राम मध्ये बघा आपण हीच रे बघा थांबा, हा रेषाचं इकडे आहे असं दाखवू आपण. ठीक आहे बघा, चला हे दाखवला. हा आता बघा रेषाचा आणि काय बघा काही रेषा काय म्हणजे वर्तुळे असू शकतात का, असू शकतात. बघा रेषाचा भाग आहे ना, हा रेषाचा भाग आपण इकडे पण दाखवू शकतो. काही रेषा वर्तुळे असू शकतात का, तर असू शकतात. कशामध्ये, शक्यतामध्ये. फक्त काय रेषाचा आणि चौरसचा संबंध नाही, रेषाचा आणि चौरसचा संबंध आहे, आपण हे असं पण दाखवू शकतो. म्हणजे विधानामध्ये जेवढं दिले ना तेवढं आपल्या डायग्राम मध्ये आणा, आपण डायग्राम कशी फिरवू शकतो. ठीक आहे, मग काही रेषा वर्तुळे असू शकतात का, तर बघा बघा जर तुम्ही निष्कर्ष म्हणून बघायला गेला काही रेषा वर्तुळे आहेत. बघा काही रेषा वर्तुळे आहेत जर विचारलं तर 100% चुकीचे आहे बघा, लक्षात घ्या ते. पण ते शक्यतामध्ये विचारल्यामुळे काय ते बरोबर येते. काय ते ऑप्शन नंबर 2 बरोबर येते. मग काय निघेल बघा, हा केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा ए च्या नंतर एफ किती क्रमांकावर आहे बघा, ए बी सी डी ई एफ. बघा 5 घरं पुढे गेले की एफ येते. एफ च्या पुढे बघा के कधी येते, ई एफ. जी एच आय जे के, परत 5 घरं पुढे गेले की के येते. परत के च्या पुढे बघा के एल एम एन ओ पी, बरोबर के च्या पुढे 5 घरं गेले की पी येते. आता मला सांगा ए च्या पाठीमागे 5 घरं काय असेल बघा, बघा याच्या पाठीमागे तर झेडच येते, परत उलट मोजावं लागते. बरोबर आहे का. बघा इथं जर बघितलं आपण यू घेऊन बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए, म्हणजे यू च्या पुढं हा ए हा 6व्या क्रमांकावर आहे, मग यू येणार नाही. ठीक आहे, बघा इथं काय निघेल बघा, व्ही निघेल. व्ही पासून मोजा पुढे बघा, व्ही व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए, बरोबर. व्ही च्या पुढे मोजा गेले की 5 घरं पुढे गेले काय निघते, ए निघते. चला व्ही तर आला. आता बघा 2 नंबर काय निघते बघा, चला डी च्या पुढे मोजा, एल कधी निघते बघा, एबीसीडी. बघा हा एबीसीडी ई एफ जी एच आय, हा बघा डी च्या पुढे बघा ई एफ जी एच आय जे के एल. 8 घरं पुढे गेलं की एल येते. टी च्या पुढं 8 अधिक 8 घरं पुढे गेली एल येते. एल च्या पुढे टी बघा, एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. बघा 8 घरं पुढे गेले की टी येते. परत परत टी च्या पुढे बी बघा, एस टी. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि बी, म्हणजे परत टी च्या पुढे 8 घरं गेली की बी येते. आता बी च्या पुढे 8 घरं गेली काय निघेल बघा, बी सी डी ई एफ जी एच आय जे, काय निघेल बघा, जे निघेल. बी च्या पुढे जे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत, मालिका म्हणजेच काय सिरीज, प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आता इथं यस यस दिसते. ठीक आहे बघा, हा एम, एम च्या पुढे ओ कधी आहे बघा, एम एम एन ओ, मग 2 घरं पुढे गेली की ओ येते. ओ च्या पुढे बघा क्यू कधी येते, ओ पी क्यू, परत ओ च्या पुढे 2 घरं गेले क्यू येते. परत बघा एस बघा, ओ पी क्यू आर एस, म्हणजे क्यू च्या पुढे 2 घरं पुढे गेले की एस येते. मग एम च्या पाठीमागे 2 घरं गेल्यावर काय असेल बघा, जे के एल एम, म्हणजे काय निघेल बघा, के के असेल बघा, के के च्या पुढे 2 घरं मजा के, नंतर एल आणि एम, 2 घरं पुढे गेले काय निघतं, एम निघतं इकडे. बरोबर आहे का. चला के आला, के कुठं कुठे फक्त येते, म्हणून उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर 2. पहिलं चुकलं, दुसरं चुकलं, चौथं चुकलं. ठीक आहे बघा, आणि एक जरी आणखी चेक करायचं म्हणलं तरी बघा चेक करून बघा, टी चेक करून बघा, एस टी 3 नंबरचा अक्षर बघा, टी. यू व्ही बघा, व्ही आला 2 नंबर, 2 घरं पुढे यू व्ही. डब्ल्यू एक्स, परत एक्स आला. परत बघा वाय झेड, आणि परत काय निघेल मग, ए आणि बी, इथं बी निघेल 3 नंबर शेवटला. बरोबर आहे का, आहे. उत्तर निघते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा इक्वेशन वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका वर्गातील मुले पहिल्या दिवशी त्यांच्याकडील चॉकलेट्स पैकी 2/5 चॉकलेट खातात. बघा आता असं समजा आपण, मुलाकडे एकूण चॉकलेट किती होते बघा, 1 चॉकलेट होती. ठीक आहे बघा, आता त्याच्यामध्ये त्यांनी खाल्ली किती बघा, 2/5 खाल्ली. राहिली बघा किती, मग आता मला सांगा, 3/5 राहिली. बरोबर आहे का, 3/5 राहिली. ठीक आहे बघा, चला परत पुढे काय दिसतंय बघा तुम्हाला, हा दुसऱ्या दिवशी ते उर्वरित चॉकलेट्स पैकी 3/4 चॉकलेट्स खातात. बघा आता हे 3/5 काय आहेत बघा, शिल्लक राहिली. ठीक आहे, शिल्लक.
आता ह्या 3/5 एका चॉकलेट आहेत ना, त्याच्या 3/4 चॉकलेट परत खाता दुसऱ्या दिवशी. ह्याच्या परत काय केलंय बघा, खाल्लेली किती आहेत बघा. ह्या चॉकलेटच्या 3/4 खाल्ली. शिल्लक किती असतील बघा इकडं, शिल्लक किती असतील बघा, तर 1/4. बरोबर आहे का. 3 अधिक 1 4, 4/4 म्हणजे 1 निघते. बरोबर आहे का. म्हणजे अपूर्णांक पूर्ण करायचा असतो. बरोबर आहे का बघा. बघा मग आता इथं काय केलं आपण, शिल्लक राहिली 1/4 आणि पुढे काय दिले बघा, तरीही 75 चॉकलेट शिल्लक राहिल्यास सुरुवातीला किती चॉकलेट्स होती बघा. मग आता मला सांगा 1/4 म्हणजे किती आहेत बघा, 1/4 म्हणजे किती आहेत, तर 75. आता कुणाच्या बघा इक्वेशन कसं मांडायचं, एक्स बघा, एक्सच्या किती शिल्लक राहिली बघा, पहिल्या दिवशी 3/5, 2/5 तर खाल्ली, 3/5 शिल्लक राहिली आणि 3/5च्या परत 1/4 शिल्लक राहिली आणि 1/4 ची व्हॅल्यू किती आहे तर बघा 75. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा, बघा एक जागेला ठेवा आणि हे 3/4 बघा एक जागा ठेवला आपण आणि ते हे 3/5 बरोबरच्या पलीकडे टाका. 75 गुणिले काय होईल बघा, 5/3 होईल. उलट होईल. परत हे 1/4 उलट होईल. काय होईल, 4/1 होईल. आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडे बघा, 3 1 3, 3 2 6 आणि 1 7, 3 5 15. परत 25 चोक 100 आणि 100 गुणिले 5 किती झाले 500. म्हणजे x बरोबर किती झाले इकडं 500. ठीक आहे बघा. म्हणजे एकूण किती चॉकलेट्स होती तर 500 होती. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला परत सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. चला काय निघते बघा इकडं, 1781 बघा, 1781, 137, 185, 225 आणि इकडे x. चला ठीक आहे. काय निघते बघा, 17 आणि 81 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 20 आणि 60 मग 63चा फरक आहे. ठीक आहे बघा, अधिक 63. चला 81 आणि 137 मध्ये बघा कितीचा फरक आहे, 37 आणि 10, 47 आणि 10, 57 म्हणजे 56चा फरक आहे. ठीक आहे बघा. चला परत इकडे किती फरक आहे बघा, 137 आणि 85 मध्ये 40 आणि 40 आणि 45 आणि 3 किती झाले 48 अधिक 48चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे बघा, 15 आणि 25 किती झाले 40 अधिक 40चा फरक आहे. ठीक आहे. आता इथं फरक काढायचा आपल्याला. बघा आता मला एक सांगा, 63 आणि 65 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 63 आणि 65 मध्ये सॉरी 56 मध्ये 56 आणि 4 60 आणि 3 मध्ये 7चा फरक आहे. 4 आणि 3 7. बरोबर आहे का. आता बघा 56, थांबा एक मिनिट, 56 थांबा एक मिनिट, इथे कितीचा फरक आहे बघा, 17 आणि 81 मध्ये 17, 18, 19, 20, 21, 64चा फरक आहे बघा इथे. किती 64चा. इथं फरक आला 64चा. बघा 64 आणि 56 मध्ये कितीचा फरक येते माहिती, 8चा फरक येते. 56 आणि 48 मध्ये कितीचा फरक येते बघा, 8चा फरक येते. परत 48 आणि 40 मध्ये 8चा फरक, म्हणजे कसं -8 -8 -8. 56 वजा 8, 8 64 वजा 8 56, 56 वजा 8 48, 48 वजा 8 40. 40 वजा 8 काय निघेल बघा इकडे 32 निघेल आणि इकडे वरती अधिक आहे, मग इथं काय निघेल बघा अधिक 32. मग 225 अधिक 32 काय निघेल बघा, मग 30 आणि 40 50, 257. बरोबर आहे का. काय निघेल इकडे 257, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ टाकीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, पाईप ए बी आणि सी मिळून 12 तासात एक टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी 4 तास सुरू केले आणि नंतर सी बंद केला. टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी ए आणि बी यांना एकत्र मिळून 10 तास लागतात. ठीक आहे. तर एकट्या सी ला टाकीचा 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल. बघा आता ए बी सी हे तिन्ही नळ मिळून बघा, ए बी आणि सी हे तिन्ही नळ मिळून किती वेळ लागते, तर 12 तास वेळ लागते. ठीक आहे. आणि परत काय केले बघा, हा तर तर तिन्ही पाईप एकाच वेळी 4 तास सुरू केले आणि नंतर सी बंद केला. टाकीचा उर्वरित भाग भरण्यासाठी ए आणि बी यांना एकत्र मिळून 10 तास लागतात. बघा आता लक्षात घ्या, मला सांगा काय केलं आपण, तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले, तिन्ही पाईपांनी 4 तास भरला. बरोबर आहे का नाही. 4 तास भरल्यानंतर राहिला किती शिल्लक, 8 तास राहिला. बरोबर आहे का नाही. जर एबीसी मला सांगा, एबीसी ने जर मला सुरुवातीला 4 तास, सुरुवातीला आपण काय केलं इकडं 4 तास तिन्ही पाईप चालू केले. ठीक आहे. तिन्ही पाईप चालू केली. आता मला सांगा 4 तास तर तिन्ही पाईपांनी भरले, आता राहिले किती 8 तास. 8 तास भरले मग टाकी भरून जाते. पण काय केले बघा, 4 तासानंतर आपण काय केले, सी हा नळ बंद केला. ठीक आहे बघा. आणि परत उर्वरित टाकी भरण्यासाठी ए आणि बी ला मिळून किती वेळ लागला, तर 10 तास वेळ लागला. मग मला सांगायचं बघा, जर ए बी आणि सी या तिन्ही नळांनी मिळून
जर आणखी 8 तास जर टाकी भरली असती ना, म्हणजे थोडक्यात एबीसीला मिळून जी टाकी 8 तासात भरायला वेळ लागणार आहे, तीच तेवढं पाण्याचं क्षेत्र भरायला ए आणि बी ला किती वेळ लागतो, तर 10 तास वेळ लागतो. ठीक आहे बघा, 10 तास वेळ लागतो. आता बघा, बघा एकूण टाकी किती भरते आपली 12 तासामध्ये. ठीक आहे बघा, आता इथं फक्त आपण काय करू शकतो, कुठल्या टाक्यांमधनं किती, कुठल्या नळामधनं किती पाणी बाहेर पडते. बघा आता समान नक्कीच बघा, एबीसीला मिळून एका टाकीचा जेवढा भाग भरायला 8 तास वेळ लागते, तेवढाच भाग भरायला ए आणि बी ला मिळून 10 तास वेळ लागते. पण समान क्षेत्र भरायला जर तास दिलेला असेल ना, तर तिथं आपण काय करू शकतो, दोन्ही नळामधनं किती पाणी पडते ते बाहेर काढू शकतो बघा. मग 8 आणि 10 चा असावे किती आला बघा, 40. ठीक आहे बघा, आता इथे एकूण टाकी 40 नाही पकडायची, एकूण टाकी आपली किती असणार आहे, 12 तासात भरणार आहे बघा आपण. इथं फक्त काय करायचं बघा, बघा समजा आता बघा 40 लिटर जर पाणी असेल, तर 40 लिटर पाणी भरायला 8 तासामध्ये भरत असेल, तर ते एका तासामध्ये किती टाकणार आहे, 75 40 5 लिटर. आणि 10 तासामध्ये भरत असेल तर ते किती टाकणार आहे, 4 लिटर. बघा आता ह्याच्यामधनं आपल्याला काय कळते बघा, की ए आणि बी मिळून जर 4 लिटर पाणी टाकत असतील आणि ए बी सी तिन्ही मिळून जर 5 लिटर पाणी टाकत असतील, तर मला सांगा ह्याच्यामधनं आता मायनस जर केला आपण, ए बी आहे, मग राहिला काय फक्त सी नळ. तिन्ही नळ मिळून 5 लिटर पाणी टाकतात आणि ए आणि बी मिळून 4 लिटर टाकतात. याचा अर्थ सी हा 1 लिटर पाणी टाकत असणार आहे. सी किती टाकतोय मग, 1 लिटर एका तासामध्ये. ठीक आहे बघा, आता आपल्याला विचारले काय, तर एकट्या सीला टाकीचा 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागला. एकूण टाकी किती पकडावं लागेल मग आपल्याला बघा. बघा एकूण टाकी किती पकडेल आपले आपण इकडं, तर बघा आता जी ए बी सी ला मिळून जी 12 तास वेळ लागते बघा, 12 तास ती झाली आपली एकूण टाकी. आपल्याला बघा इथं तिन्ही मिळून एका तासामध्ये 5 लिटर पाणी टाकतात, 12 तासामध्ये मिळून किती टाकतील बघा, 12 गुणिले 5 बरोबर आहे का, 12 पंचे 60 लिटर झालं. आता मग विचारलं काय, 2/3 भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल कुणाला, सी ला एकट्याला. मग मला सांगा 60 चा 2/3 किती असतो बघा, 60 गुणिले 2/3 किती आलं इकडं, तर 3 1 3 3 2 6 म्हणजे 20 2 40 लिटर झाली. 40 लिटर भरायला कुणाला, तर सी ला किती वेळ लागेल मला सांगा. सी एकटा काय करतो, एकाला 1 लिटर पाणी भरतो, मग 40 लिटर भरा त्याला किती वेळ लागेल, 1 लिटरने 40 मिनिटं वेळ लागेल. किंवा जे काय 40 तास आहे ना, तर तासले इकडे 40 तास वेळ लागेल, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीजवरचा क्वेश्चन आहे, काय दिले ह्याच्यामध्ये, खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या या केवळ एक अंकी संख्या आहेत. ठीक आहे, सगळ्या सेपरेट संख्या आहेत. येथे असे किती सम अंक आहेत बघा, किती सम अंक आहेत, हा, की ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक सम अंक येतो आणि ताबडतोब नंतर एक विषम अंक देखील येतो आणि नंतर एक विषम अंक देखील येतो. थोडक्यात काय, सम आणि विषम असं आपल्याला चेक करायचे बघा. आता सम विषय कुठं निघते बघा. बघा सम विषम, सम 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 विषम इथं आलं, बरोबर आहे का. चला परत बघा, सम सम विषम इथे एक येते बघा. परत सम विषम आहे का कुठं, नाही बघा, एकाच ठिकाणी येते बघा. 4 8 1 सम विषम, 8 2 5 सम विषम, आणखी कुठे का बघा, नाही येते. म्हणजे उत्तर काय निघेल आपलं, पहिलं ऑप्शन नंबर 1 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिरीजवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये. आता चला, आता जे च्या नंतर बघा, एफ पासून एच बघा, एफ जी आणि एच, एफच्या पुढे 2 घरे गेले की एच येते. परत एचच्या पुढे बघा, परत एचच्या पुढे जे किती येते बघा, एच आय आणि जे, म्हणजे परत 2 घरे गेले की जे येते, बरोबर आहे का. मग एफच्या पाठीमागं बघा, 2 घरे गेल्यावर काय असेल बघा, ई एफ एच ए बी सी डी ई एफ बघा, डी असेल, बरोबर ना, डी आला इथं. डीच्या पुढे 2 घरे गेले काय असते बघा, ई एफ, बरोबर काय येते, एफ येते, म्हणजे डी आला इथं. ठीक आहे, मग डी फक्त एकाच ठिकाणी म्हणून आपलं उत्तर आला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, आणखी जरी चेक केलं तर बघा, 45 आणि 76 मध्ये कितीचा फरक आहे बघा, 31चा फरक आहे, बरोबर आहे का. 45 76 आणि 107 कितीचा फरक आहे बघा इथं, 40 आणि 30 70, म्हणजे बरोबर किती निघतोय, 31चा फरक निघतोय. परत 76 आणि 107 मध्ये बघा, 24 आणि 7 किती झाले, 31, परत 31चा फरक आहे. मग 107 अधिक 31चा फरक, 31 किती येईल बघा, मग 138. 138 इथंच येते बघा ऑप्शन, इथे 138 पण. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर पहिलं येते. चला पुढचा क्वेश्चन बघू.
चला परत तुम्हाला सिलोगिझमचा प्रश्न आहे. काय दिले बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. चला विधाने काय म्हणतात बघा, काही फुले पाने आहेत बघा, काही फुले पाने आहेत. चला परत काय दिले बघा, सर्व पाने कळ्या आहेत बघा, सर्वच्या सर्व पाने काय आहेत, सर्व पाने कळ्या आहेत बघा. काही फुले पाने आहेत, सर्व पाने कळ्या आहेत, हे झाले विधान. ठीक आहे बघा. आता बघा निष्कर्ष चेक करून बघा कसे आहेत बघा, सगळे होकारार्थी निष्कर्ष आहेत. मग होकारार्थी निष्कर्षाचं उत्तर आपण फक्त एवढ्या एका डायग्रामवरून काढू शकतो. त्या डायग्रामला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. चला आता निष्कर्ष वाचा. काय दिले बघा, सर्व फुले कळ्या आहेत बघा, सर्व फुले कळ्या आहेत का नाही बघा. फुलांमधला काही भाग जो आहे ना तो काय आहे, कळ्या आहे. ठीक आहे, फुलांचा एवढा भाग फक्त कळ्या आहे, त्यामुळे चुकलं. 2 नंबर बघा, काही कळ्या पाने आहेत बघा, काही कळ्या पाने आहेत का बघा, आहेत बघा. कळ्यांमधला कळ्यांच्या आतमध्ये पाने आहेत, बरोबर आहे का. कळ्यांचा हा जो भाग आहे एवढा सगळा तो काय आहे बघा, तर पाने आहे. म्हणजे येते लक्षामध्ये मग काही कळ्या पाने आहेत तर आहेत, म्हणून 2 नंबर बरोबर येते. ठीक आहे, मग उत्तर काय निघेल बघा, फक्त निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, सरासरीवरचा प्रश्न बघा. पी आणि क्यू यांचे सरासरी मासिक उत्पन्न 5050 आहे. क्यू आणि आर यांचे सरासरी मासिक उत्पन्न 6250 आहे आणि पी आणि आर यांचे सरासरी मासिक उत्पन्न 5200 आहे. तर पी चे मासिक उत्पन्न किती आहे. बरं आता काय दिले बघा याच्यामध्ये, पी आणि क्यू बघा, पी प्लस क्यू यांचं सरासरी उत्पन्न बघा, सरासरी मासिक उत्पन्न किती दिले त्यांनी, तर 5050 दिलेले, 5050. आणि परत कुणाचं क्यू आणि आर, क्यू प्लस आर चं सरासरी किती दिले त्यांनी, 6250. परत पी आणि आर, पी प्लस आर ची सरासरी किती दिली बघा, तर 5200. मग त्यांची एकूण बेरीज किती आहे बघा, एकूण बेरीज बघा. आता दोघांचं मिळून सरासरी किती 5050 आहे. मग एकूण बेरीज किती असेल बघा, 5050 चे दुप्पट, 5050 गुणिले 2 बरोबर किती झाले, 10100. 5 आणि 5 10,000 वरचे 50 जुने 100 बघा. परत 6250 म्हणजे किती झाले बघा, 6250 6 ची दुप्पट 12,000 आणि 250 ची दुप्पट 500, 12,500. परत 5200 किती झाले बघा, 10,400. ठीक आहे बघा, 10,400. बरं आता काय निघते बघा याच्यामध्ये, बघा आता बेरीज किती निघते बघा इथं, बघा बेरीज करायची, 0 इथं किती आलं, 0 5 आणि 4 9 1 10 चाला 1 2 आणि 1 3 आणि परत 1 2 3 किती आलं, 33,000 आले. ठीक आहे, बरोबर आहे का बघा, 33,000 येते का. बरं आता 33,000 कुणाची बेरीज आहे बघा, लक्षात घ्या. 33,000 बेरीज कुणाची आहे बघा, तर पी प्लस क्यू, क्यू प्लस आर, पी प्लस आर, म्हणजे 2 वेळा पी 2 वेळा क्यू आणि 2 वेळा आर, बरोबर आहे का. 2 वेळा पी प्लस 2 वेळा क्यू प्लस 2 वेळा आर. ठीक आहे बघा, यांची बेरीज किती आहे, तर 33,000 आहे. मग फक्त बघा एकदा पी प्लस क्यू प्लस आर जर केला आपण तर काय निघेल बघा, 33,000चे निम्म, 33,000 भागिले 2 किती निघते बघा इकडं, 16,500. ठीक आहे, 16,500 झाली तिघांची मिळून बेरीज पी क्यू आर ची. विचारलं काय तुम्हाला, पी चे मासिक उत्पन्न किती बघा. आता पी चे मासिक उत्पन्न काय करावं लागेल आपल्याला, क्यू आणि आर चं वजा करा, बरोबर पी चं निघून जाईल. बघा तिघांचे मिळून 16,500, क्यू आणि आर चं मिळून किती बघा, 12,500. ह्याच्यातनं फक्त 12,500 वजा करा, बरोबर. कुणाचं निघून इकडे किती राहिले, 4,000 राहिले. 4,000 कुणाचा असेल तर बाबा क्यू आणि आर मायनस केलं, पीचा असेल. आणि बघा इथल्या इथे पण आपण काढू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे बघा, म्हणजे बघा आता ह्याची जर बेरीज केली आपण किती निघते बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16,500 येते बघा. किती हे किती आलं, 16,500. म्हणजे बघा 16,500 ची बेरीज आली का. 16,500 मधनं फक्त आपण जर बघा आता इथं कुणाचा क्यू प्लस आर म्हणजे नाही 16,500 दे ना, 16,500 मधून 16,500 मधनं मात्र काय करावं लागेल आपल्याला, इकडं क्यू प्लस आर म्हणजे 12,500 वजा करावं लागेल, 12,500. तर मग परत किती निघते, 4,000 येते. ठीक आहे, 16,500 मधनं पण ह्यांची बेरीज वजा करावं लागेल तुम्हाला, 12,500. त्यावेळेस पण किती येते, 4,000 येते. ठीक आहे, चला पुढचा 4,000 म्हणजे आपलं उत्तर किती येते, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, सरळ व्याजावरचा प्रश्न आहे बघा. ए आणि बी या दोन बँकांनी अनुक्रमे 5.5% आणि 6.5% वार्षिक दराने कर्ज दिले.
रमेशने प्रत्येक बँकेकडून 3 लाख रुपयाचे कर्ज घेतले. रमेश यांनी 2 वर्षानंतर दोन्ही बँकांना भरलेल्या सरळ व्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक शोधा. आता बघा काय केले, रमेशने 2 बँकांकडून कर्ज घेतले 3-3 लाख रुपये. ठीक आहे. एक आणि व्याज दर फक्त बदलले, एका बँकेकडून 5.5% घेतले, एका बँकेने एकाकडून 6.5% घेतले. आणि काय म्हटले बघा, 2 वर्षानंतर त्याने जे व्याज भरणार आहे दोन्ही बँकांना सेपरेट, तर त्या 2 व्याजांमधला फरक किती असेल तेवढं विचारले आपल्याला. बघा आता बघा, जास्त काय सेपरेट काढत बसायची गरज नाही. म्हणजे 3 लाखाचं 5.5% 2 वर्षाचं किती, 3 लाखाचं 6.5% 2 वर्षाचं किती, हे काढत बसायची गरज नाही. मला सांगा दोन्ही व्याजदरांमधला फरक किती आहे बघा, 6.5 आणि 5.5 म्हणजे 1% फरक आहे. म्हणजे आणि बरं मुद्दल तर सेमच आहे 3 लाख रुपये. 3 लाखावरती प्रत्येक वर्षी 1% फरक निघणार आहे मुद्दल व्याजामध्ये, बरोबर आहे का. 2 वर्षाचं 2%. मग 3 लाखाचं फक्त 2% काढा, किती निघते बघा, 3 लाखाचं फक्त 2% काढायचं. बघा काय निघेल इकडं, या 2 शून्याला 2 शून्य गेले, 3000 गुणिले 2 किती आले, तर 6000 आले. 6000 म्हणजे जो ऑप्शन नंबर किती येते, 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, अक्षरगटांच्या खालीलपैकी 3 जोड्यांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक समूह तयार होतो. त्या समूहात न बसणारी अक्षरगटांची जोडी कोणती आहे. बघा तिघांचं थोडक्यात काय, 3 मध्ये कंडिशन सेमच आहे, एकामध्ये फक्त वेगळे. ठीक आहे. त्यामुळे ती गटात न बसणारी आपल्याला शोधायची. बघा आता यू आणि एन मध्ये काय फरक दिसतोय बघा. एन आणि यू मध्ये म्हटलं तर आपण बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, यूच्या एनच्या पुढे बघा एन ओ पी क्यू आर एस टी यू, यांच्या पुढे 7 घरं गेले की क्यू येते. ठीक आहे बघा. बरं आता जेच्या पुढे जर बघितलं आपण, जे के एल एम एन ओ पी क्यू, परत बघा जे आणि क्यू मध्ये पण 7चा फरक आहे. ठीक आहे बघा या साईडला. ठीक आहे बघा. चला आता परत एक्स आणि ई मध्ये कितीचा फरक बघा, एक्सच्या पुढे बघा वाय झेड, परत ए बी सी डी ई म्हणजे बरोबर 7चा फरक आहे. आणि ए आणि टी मध्ये बघा, चला ए आणि टी मध्ये आता टीच्या पुढे माझा एस टी, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि परत ए, बरोबर टी पासून ए हा 7व्या क्रमांकावर. ठीक आहे बघा. चला परत आता एच पासून ओ मोजा, एच आय जे के एल एम एन ओ म्हणजे बघा एच आणि ओ मध्ये परत 7चा फरक आहे. आणि डी पासून के मोजा बघा एबीसीडी ई एफ जी एच आय जे के बरोबर 7चा फरक आहे. आता इकडे बघा एफ पासून एन बघा किती निघते, ई एफ जी एच आय जे के एल एम एन बघा 8चा फरक निघालाय. आणि सी आणि जे मध्ये जर बघितलं आपण तर सी डी ई एफ जी एच आय जे, इथं 7चा फरक आहे, पण एफ आणि एन मध्ये 8चा फरक आहे. एफ एफ जी एच आय जे के एल एम एन 8चा फरक आहे. त्यामुळे उत्तर काय निघते आपला ऑप्शन नंबर 4 हे वेगळं निघते. बाकीकडे सगळीकडे 7-7चा फरक आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा, दिलेल्या अक्षर समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधांप्रमाणे समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तो संबंध तुमच्या ऑप्शन मध्ये पाहिजे. कुठे निघते बघा. बरं आता जी आणि एच मध्ये काय फरक बघा, एच च्या पुढे बघा एच आय जी. ठीक आहे बघा ह्या साईडला बघा एचच्या पुढे किती 2 घर आहे, मग थोडक्यात जी पासून एच हा -2 आहे. ठीक आहे एच आय जी. परत बघा मधला अक्षर आय ला आय सेमच आहे आणि सी च्या पुढचं घेतले डी म्हणजे इथं अधिक 1 केले. ठीक आहे. सी पासून डी काय केला इकडे अधिक 1 केले. बघा आता परत काय करायचं बघा इकडं, बघा व्ही ला व्ही सेमच आहे. टी पासून जर एस पकडला आपण तर बघा एस टी बघा इथं काय निघते बघा तुम्हाला इकडे जी एच एच आय जी, इथं जी एच जी नंतर एच आहे नाही का +1 येते. आपण जे पकडला होता जे नंतर एच आला, सी नंतर डी आला, मध्ये आय राहिला बघा, एस नंतर टी आला, एम नंतर एन आला आणि व्ही ला व्ही राहिला बघा. मग थोडक्यात काय मग पी नंतर क्यू यायला पाहिजे, त्यामुळे विषय संपला बघा. जे के एल के नंतर एल आला बघा, परत पी ला पी सेम राहिला, सी नंतर डी यायला पाहिजे होता, त्यामुळे हे पण चुकलं बघा. एन नंतर ओ आला बरोबर आहे, आय ला आय सेम आहे आणि एस टी यू टी नंतर यू आहे का तर आहे, त्यामुळे बरोबर ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. आणि इथं काय निघते बघा सी नंतर इकडे डी यायला पाहिजे बरोबर आहे का, इथं काय आला बी आला, त्यामुळे ह्याचा पण विषय संपला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 18 मुले आणि 24 मुली 16 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्यास सुरुवात केली, परंतु कामाच्या 12 दिवसानंतर सर्व मुली आणि 6 मुलांनी काम करणे बंद केले. 12 मुलांनी 9 दिवसात उर्वरित काम पूर्ण केले. जर फक्त 24 मुलींना
काम पूर्ण करायचे असेल तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? ठीक आहे बघा. आता मला सांगा, सुरुवातीला काय बघा, 18 मुलं आणि 24 मुले आहेत आपल्याला. ठीक आहे. 18 मुलं आणि 24 मुलांनी जर 16 दिवस कंटिन्यू काम केलं तर काम संपून जाते. पण त्याच्यामध्ये काय केलं बघा, 12 दिवस 18 मुले आणि 24 मुली यांनी 12 दिवसापर्यंत काम केले. ठीक आहे बघा. 12 दिवसापर्यंत काम केले. आता शिल्लक राहिले किती दिवस बघा, 4 दिवस. फक्त 4 दिवसाच्या कामामध्ये काय झाले बघा, 4 दिवसानं 12 दिवसाचं काम संपलं. आता जर 4 दिवस जर त्यांनी आणखी काम केलं असतं तर काम संपलं पण असतं. पण त्या 4 दिवसामध्ये काय झालं, शेवटच्या सर्व मुली निघून गेल्या. सर्व मुली निघून गेल्या आणि मुलांमधल्या पण काय केलं बघा, 18तनं 6 मुलं निघून गेली. त्याच्यामुळे राहिलेल्या 12 मुलांनी किती दिवसात काम केले, 9 दिवसात काम केलेले. मग आता लक्षात घ्या, फक्त शेवटच्या 4 दिवसाला फोकस करायचं बघा. 18 मुले बघा, आता 18 मुलांनी बघा, इकडे मुली करा, 18 मुली आणि इकडे किती आहेत बघा, मुली किती आहेत, 24 आहेत. मुली झाल्या 24. मग या 18 मुलांनी जर 4 दिवस काम केलं असतं तर 18 चोक 72 मुलांनी काम केलं असतं. रोज जर 18 मुलं जात असतील कामाला तर 4 दिवसामध्ये 72 मुलं लागतील. आणि तेच बघा 24 मुली, बरोबर आहे का? बघा आता तेच जर 24 मुली आहेत आपल्या, तर 24 मुलींनी जर 4 दिवस काम केलं तर 24 चोक 96 मुली लागले असते आपल्याला आणखी, बरोबर आहे का? पण झालं काय बघा, या 4 दिवसामध्ये काय झाले, सगळ्या मुलींनी काम सोडून दिलं. ठीक आहे. आणि मग राहिलेलं काम बघा, आणि त्या मुलांमध्ये पण 18 मध्ये 6 मुलं निघून गेली आणि 12 मुलं. 12 मुलांनी 9 दिवस काम केले. म्हणजे रोज 12 मुलं अशी 9 दिवस कामाला होती. म्हणजे थोडक्यात एकूण किती मुलांनी काम केलं, 12 9 8 काम किती केलं बघा, 108 मुलांनी काम केलं. 108 मुलांनी. मग मला सांगा आता, म्हणजे ह्या दोघांचं मिळून जेवढं काम होतं ना, 72 मुलांचं आणि 96 मुलांचं, ते काम कोणी केलं, फक्त 108 मुलांनी केलं. आता मला सांगा, 72 मुलांच्या जागेला 72 मुलं तर आलीच. यातनं फक्त आता 72 वजा करा. 72 वजा केलं तर काय निघते, 8 2 6 गेले आणि 10 6 गेले 3. थोडक्यात काय बघा, 72 बघा, 108 मधनं आपण 72 मुलांचं काम वजा केलं. कारण की बघा, हे काम जे काय 4 दिवस काम होतं त्याला 72 मुलं आपल्याला लागणार होती. त्या 72च्या जागेला 72 मुलांनी काम केलं. पण शिल्लक राहिलेलं जे काम आहे बघा, मग थोडक्यात काय बघा, जे 96 मुलींचं जे काम होतं ना, ते काम कोणी केलंय बघा, तर 36 मुलांनी काम केले. 36 मुलं आपण एक्स्ट्रा घेतली, बरोबर आहे का नाही? कशामुळं, त्या मुलींचं काम करण्यासाठी. थोडक्यात काय बघा, 36 मुले बरोबर काय बघा, इकडं 96 मुले. 36 मुले बरोबर काय आलं, 96 मुले आलं. काय निघते बघा इकडं, 12 त्रिक 36, 3 मुले बरोबर काय असते बघा, 12 8 96 म्हणजे 8 मुली. म्हणजे थोडक्यात किती बघा, आपल्याला काय झालं, कामांची इफिशियन्सी कळली. 3 मुलं जेवढं काम करतात तेवढंच काम कोण करते, 8 मुली करतात. ठीक आहे बघा, आपल्याला विचारले काय, तर 24 मुलांना काम पूर्ण करण्यासाठी करायचे असेल तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता मला सांगा, 8 मुली म्हणजेच काय बघा, आता बघा, हे तर कळलं आपल्याला. 3 मुले बरोबर 8 मुली. मला सांगा बघा, 3 मुले बरोबर काय झाले इकडे, 8 मुली. मग आता मला सांगा, 8 मुली म्हणजेच किती झाले बघा, 8 त्रिक 24. 8 त्रिक काय येते इकडे, 24 मुली. 24 मुली म्हणजेच किती मुलं आली बघा, 3 त्रिक 9 बरोबर किती झाली, 9 मुले. 9 मुले इज इक्वल टू काय येते, 24 मुली येतात. 9 मुली जेवढं काम करतात तेवढं काम 24 मुली करणार आहेत. मग आता मला सांगा, इथं काय दिलं आपल्याला बघा, एकूण काम, सुरुवातीला जे एकूण काम आहे का नाही आपलं बघा, बरं हा, तर संपूर्ण काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? आता मला सांगा, 18 मुले काम करतात. ठीक आहे बघा, 18 मुले. आपण काय करू, 18 मुलांच्या जागेला किती मुली लागतात बघा, 9 मुलांनी बघा, 24 मुली असतील तर काय होईल बघा, 9 मुली लागतील. मग 18 मुले जर घेतले आपण, 18 मुलींच्या जागेला 24 दुने 48 मुली काम करतील, किंवा 24 मुलींच्या जागेला 9 मुले काम करतील. हे पण करू शकतो आपण. बघा आता आपण काय करू बघा, इथं आपल्याला डायरेक्ट माहिती बघा, 24 मुली आणि 24 मुली म्हणजेच किती बघा, 9 मुली. डायरेक्ट कळून जाते बघा, काय नाही ते आपल्याला बघा. हे झाले 18 मुले. 18 मुले अधिक बघा 24 मुली म्हणजेच काय पकडलं आपण, 9 मुले अधिक 9 मुले बरोबर किती दिवसात बघा, एकूण किती झाली, 8 9 27 मुली. 27 मुले एकूण बघा, आता इथे एकूण काम करा. एकूण काम किती झालं आपलं, एकूण काम झालं 27 मुले किती दिवसात काम करतात, तर असं बघा, हे 16 दिवसात मध्ये काम करतात. तर तेच काम करायला काय म्हटले आपल्याला, 24 मुलींना किती वेळ लागेल. मग 24 मुली म्हणजेच काय बघा, 24 मुली म्हणजेच 9 मुले. हे सगळं कन्व्हर्जन आपण मुलांमध्ये केले. मग इथं ह्या आपण 24 मुलींचं कन्व्हर्जन मुलांमध्ये करा. 24 मुली म्हणजेच 9 मुली, 9 मुले. मग 9 मुलांना किती वेळ लागेल बघा, किती वेळ लागेल, 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजेच काय झालं, 16 त्रिक 48, एकूण 48 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, 17 खेळण्यांची किंमत 306 रुपये आहे, तर 29 खेळण्यांची किंमत किती असेल बघा. आता 17ची किंमत किती आहे, तर 306 रुपये. आणि विचारले काय आपल्याला 29 ची किती, काय नाही ते एक्स करा आणि इकडे तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा, एक्स गुणिले 17 बघा, एक्स गुणिले 17
बरोबर 29 गुणिले 306. 29 गुणिले 306. चला आता एक जागेला ठेवा आणि 17 बरोबरच्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा, 29 गुणिले 306 भागिले 17. आणि आता भाग घालवा. काय निघते बघा इकडं? चला 17 एके 17, 17 एके 17. ठीक आहे बघा. खाली किती राहिले? 13 राहिले. 13 वर 6 झाले 136. 136. ठीक आहे बघा. आता 17 गुणिले बघा 7च्या पाड्यामध्ये एक स्थानी 6 कधी येतं? 7 8 56. 17 गुणिले 8 ला भाग घालून बघा किती निघते? 8 7 56. 8 एके 8 आणि 8 आणि 5 किती झाले? 13 बरोबर 136 बघा. 17 8 काय ते 36 अशी येते. बरोबर आहे का? मग चला मग 29 गुणिले 18 करा. x बरोबर 29 गुणिले 18. काय निघते बघा इकडे मग? बघा 29 गुणिले 18. 29 गुणिले 18 काय निघते बघा? 8 9 72. 8 2 16. 16 आणि 7 किती झाले बघा? 23. चला 0 आले 1 9 9 आणि 1 2 2. किती निघते बघा? 2 9 3 12. 2 2 4 आणि 1 5 म्हणजे 522. निघते इकडे x ची व्हॅल्यू झाली 522. उत्तर आला आपला ऑप्शन नंबर 2, 522. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. एका विशिष्ट रकमेवर 3 वर्षांसाठी वार्षिक 7.1/2 म्हणजे 7.5% दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांमधील फरक 110.70 आहे. 7 आहे तर ती रक्कम शोधा. थोडक्यात काय बघा 7.5% दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला जो फरक आहे तो किती दिलाय बघा तुम्हाला? 110 रुपये आणि 0.70 पैसे. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा याच्यामध्ये? तर आपल्याला ती रक्कम कुठली विचारली बघा. तात्पुरता आपल्याला रक्कम माहित नाही. रक्कम आपण एक्स पकडली. ठीक आहे बघा एक्स. आता बघा सुरुवातीला आपल्याला चक्रवाढ व्याज काढावं लागेल. का? कारण चक्रवाढ व्याज कधी पण काय सरळ व्याजापेक्षा जास्त असतं. ठीक आहे बघा. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय माहिती आता बघा. आता एक्स ही झाली मुद्दल गुणिले काय करायचं बघा डायरेक्ट 7.5 आणि 100 मध्ये आपण 7.5 आणि करतो बघा 107.5 हे असं काय करा 3 वेळा करायचं. कारण 3 वर्षात दिले 107.5. 107.5 छेद 100 परत गुणिले 107.5 छेद 100. ठीक आहे बघा. आता बघा हा फॉर्म्युला कुठला झाला तुमचा? या ठिकाणी तुम्हाला काय निघते? सरळ व्याजाची रास मिळते. कारण की इथं आपण 107% घेतलेला 107.5%. मग तुम्हाला व्याज जर घ्यायचं असेल ना तर हा फॉर्म्युला असतो कशाचा? आपला राशीचा, सरळ व्याजाची रास म्हणजे अमाऊंट. ह्याच्यामधनं तुम्ही फक्त आता मुद्दल वजा करा. मुद्दल आपण वजा केली एक्स. एक्स वजा केली बरोबर हा फॉर्म्युला झाला तुमचा सरळ व्याजा काय कशा? चक्रवाढ व्याजाचा. इथं चक्रवाढ व्याज निघतं. तर मला सांगा इथं काय निघेल बघा. बघा इथं 107.5 आहे ना, हे वरचा अंश जर पूर्णांकात करत असेल ना तर काय करावं लागेल? वर एक शून्य वाढवा आणि खाली एक शून्य म्हणजे फक्त खाली एक शून्य वाढवत चला. मग वरची संख्या पूर्णांकात जाईल. काय निघेल? 25 चोक 100, 25 त्रिक 75, 25 चोक 100. थोडक्यात सगळीकडे काय झालं? 43 छेद 40, 43 छेद 40. ठीक आहे. इकडे वजा x आहे. इकडे वजा x आहे. बरं आता काय निघेल बघा लक्षात घ्या. तुम्ही जर इथे बघितलं ना तर तुम्हाला सगळ्या संख्या पूर्णांकामध्ये आहेत. याचा अर्थ काय? ती संख्या पूर्णांकामध्ये बरोबर आहे की नाही? संख्या जर पूर्णांकामध्ये असेल ना तर बघा आता इथं x ची जी व्हॅल्यू आहे ती कुठली घ्यायची आपण? याचा अर्थ बघा ह्या त्या संख्येला ह्या छेदाने भाग जाणार. येते लक्षात? बघा मग आता काय निघेल बघा इथं? 4 चौक 16, 16 चौक 64. मग आपण काय करू? 64 म्हणजे काय झालं? 64 थोडक्यात 6400 रक्कम घेऊन बघू. 6400 जर रक्कम घेतली आपण तर 6400 गुणिले बघा 43 छेद 40 गुणिले 43 छेद 40 गुणिले 43 छेद 40 वजा 6400. बघा काय निघते बघा इकडे? चला आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 4 1 4 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजेच काय झाले? 64 ला 64 कॅन्सल खाली फक्त 10 राहिले. आता 43 गुणिले 43 गुणिले 43 करा. किती निघते बघा? 43 गुणिले 43 काय निघते इकडे बघा? 3 त्रिक 9, 3 चोक 12 इथं शून्य आले. 4 त्रिक 12, 4 चोक 16 आणि 1 17. बघा 9 0 9, 2 आणि 2 4, 7 आणि 1 8 आणि 1 1. परत 1849 ला 43 गुणा 1849 गुणिले 43 काय निघते बघा इकडं? 3 9 27 परत 3 चोक 12 आणि 2 14, 3 8 24 आणि 1 25, 3 1 3 आणि 2 5 इथं हातचा आला 0. परत 4 9 36 बघा 4 चोक 16 आणि 3 झाले 19. परत 4 8 32 आणि 1 33. परत 4 1 4 आणि 3 7. किती निघाले बघा? 7 6 आणि 4 10 हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 5 15. परत 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि इकडे 7 म्हणजे आणि बघा किती येते खाली छेद 10 आहे बरोबर आहे का? 79,507 छेद 10 वजा 6400 किती निघते इकडे बघा? 7950.7
वजा 6400. आता किती निघते बघा याच्यामध्ये बघा 7950.7 वजा जर तुम्ही 6400 केलं तर काय निघते बघा इकडं खाली 7 आलं, शून्यातनं शून्य बघा, 5तनं शून्य गेले 5 राहिले, 9तनं 4 गेले 5 राहिले, 7तनं 6 गेले 1 राहिले, म्हणजे 1550 पॉईंट किती आलं इकडं 1550.7. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. सरळ व्याज जर काढायचं म्हटलं तर काय निघेल बघा, सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 इज इक्वल टू काय असतं बघा सरळ व्याज. ठीक आहे, आता मुद्दल किती आपली बघा इकडं 6400 आत्ताच बघितले आपण, 6400 गुणिले मुदत किती दिली तुम्हाला 3 वर्षांसाठी, दर किती दिले आपल्याला इकडं 7.5% दराने छेद 100 करा. चला आता बघा पूर्णांकामध्ये करताना ही संख्या पूर्णांकात करा आणि ही खाली एक शून्य वाढवून टाका. 25 त्रिक 75, 25 चौक 100, इथं शून्याला शून्य कॅन्सल बघा, परत काय निघते 4 एके 4 आणि 16 चौक 64, म्हणजे किती आलं बघा 3 त्रिक 9, म्हणजे 16 गुणिले 9 किती निघते बघा 160 गुणिले 9, 16 9 किती आले 4400 आणि त्याच्यावरती एक शून्य मग 1440. मग आता मला सांगा 1550 आणि 1440 मधला फरक किती आहे बघा, 1550.7 वजा 1440 बरोबर काय निघेल बघा, 7तनं शून्य गेले 7, शून्यातनं शून्य गेले, परत इकडे 5तनं 4 गेले 1, 5तनं 4 गेले 1, म्हणजे 110.7 आहे का बघा, 110.7 आहे. म्हणजे आपलं उत्तर निघतंय 6400, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे बघा, कधी पण लक्षात घ्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज किंवा नुसतं चक्रवाढ व्याज जरी विचारलं 2 पेक्षा जास्त वर्षांचं तिथे वेळ लागतो. ठीक आहे बघा, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये, टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन बघा, जर एक माणूस त्याच्या घरापासून 9 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहे तर तो वास्तविक वेळेपेक्षा 5 तास उशिरा गंतव्य स्थानावर पोहोचतो. ठीक आहे बघा, आता 9 बघा वेग वेग किती आहे त्याचा इकडं, वेग बघा 9च्या स्पीडने गेला तर तो त्याला किती वेळ लागतोय बघा, तर 5 तास जास्त बघा. मग आता आपण एक्स वेळ लागतोय समजा आपण, आणि x + 5 म्हणजे हा झाला वेळ. ठीक आहे बघा, परत काय दिले बघा, आणि जर तो 5 तास गंतव्य स्थानावर पोहोचतो आणि जर तो Z किलोमीटर पर आवर वेगाने धावत असेल तर तो वास्तविक वेळेपेक्षा 3 तास आधी गंतव्य स्थानावर पोहोचतो. जर तो Y किलोमीटर पर आवर वेगाने धावत असेल तर तो अचूक वेळी गंतव्य स्थानावर पोहोचतो. बघा वायच्या स्पीडने गेला तर बघा तो बरोबर x या वेळेत पोहोचतोय, आणि बघा झेडच्या स्पीडने गेला तर तो काय दिले बघा तिथं 3 तास आधी पोहोचतो. म्हणजे थोडक्यात काय, एक्स पेक्षा पण त्याला 3 तास आधी वेळ लागतो. आपला अंतर म्हणजे काय असतं बघा, वेग गुणिले वेळे बरोबर अंतर असते. ठीक आहे बरोबर आहे का, मग इथं काय असतं बरं, आता पुढे काय दिले बघा आणखी, जर जर 9 अधिक झेड म्हणजे 2y असेल तर त्याच्या घरापासून गंतव्यस्थानाचे अंतर किती. ठीक आहे बघा, म्हणजे काय दिले बघा त्याच्यामध्ये आता आणखी त्यांनी 9 + झेड म्हणजेच काय दिले बघा 2y, म्हणजे वेगाचं गुणोत्तर दिले. काय दिले बघा 9 + झेड बरोबर 2y. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांचा मिळून जेवढा वेग आहे ना त्याच्या निम्मा वेग वायचा वेग. ठीक आहे बघा, बरं एवढं करत बसण्यापेक्षा साधं गणित काय बघा, एका ठिकाणी तुम्हाला वेग दिलाय त्यांनी किती 9 दिलेला आहे, बरोबर आहे का, 9 दिलाय. कधी पण कसं असं लक्षात घ्या, आता तुम्ही खाली जर बघितलं 140 180 160 150 बरोबर आहे का, बघा तुम्हाला जो आणि वेळ जो लागलाय तो पण पूर्णांकात लागलाय बघा, 5 तास जास्त 3 तास कमी, याचा अर्थ काय वेग तुमचा पूर्णांकात आहे. आणि कधी पण लक्षात घ्या, जे तुमचं अंतर असतं अंतराला कधी पण वेगाने भाग जातो. ठीक आहे बघा, मग आता वेग समजा आता ह्यातला एक वेग किती आपला 9 किलोमीटर आहे, कधी पण लक्षात ठेवायचं बघा अंतर जे आहे ना तर ते अंतराला 9 ने भाग गेला पाहिजे असं पर्याय शोधायचा. पहिल्यांदा सगळ्यात पहिला पर्याय कुठला दिसतो बघा तुम्हाला 180 दिसतो, की ज्याला 9 ने भाग जाऊ शकतो, 9 2 18 बरोबर आहे का, बाकी कुठल्या संख्येला 9 ने परफेक्ट भाग जात नाही. आता मला सांगा 180 जर आपण अंतर पकडलं बघा, 180 भागले 9 जर केलं तर किती वेळ लागतोय बघा, 20 तास वेळ लागतो, 20 तास. बघा मग आता मला सांगा इथं वेळ किती लागला तुम्हाला, 20 तास वेळ लागेल 9च्या स्पीडने गेला तर वेळ. आता मला सांगा काय म्हटले बघा इथं, ह्या बरं जे तुम्हाला मूळ जो लागणारा वेळ आहे तो x आहे, मग 20 मधनं 5 वजा करा, इथं आले 15 आणि इथं किती येतील बघा, 15तनं 3 गेले 12. ठीक आहे, बरं आता हा वेळ आहे आपला. ठीक आहे बघा, हा झाला वेळ. बरं आपल्याला त्यांनी दिले काय बघा, तर त्याच्या घरापासून गंतव्यस्थानाचे अंतर किती असेल हे आपलं बघा. आपल्याला आता वेळ बघा हे बसते का वेळेमध्ये बघा. बघा आता मला सांगा, जर 180 किलोमीटर त्याने 15 तासात पूर्ण केले 180 किलोमीटर, त्याला किती वेळ लागेल बघा, 15 × 15 आणि 15 2 30 12 तास वेळ लागेल. आणि तेच 180 किलोमीटर जर त्याने जर 12च्या स्पीडने कव्हर केलं तर त्याला किती लागेल बघा, 12ला 15 तर 15ला 12, इथं 15 तास वेळ लागेल. बरोबर आहे का. आता मला सांगा इथं बघा किती आलं तुमचं, हे झेड बरोबर झाले किती 15, वाय बरोबर झाले 12,
आणि हे 9 तास. मला सांगा 9 प्लस झेड बरोबर 2y म्हटलेले त्यांनी. मग 9 आणि 15 किती झाले? 9 आणि 15 झाले 24. 15 9 24 आणि 2y म्हणजे 12 दुप्पट. 24 आहे का? 12 आणि 2 24 म्हणजे बरोबर बसते आपलं. बरोबर आहे का बघा? 2y म्हणजेच काय? y ची व्हॅल्यू झाली आपली 12. इकडे 9 अधिक z ची व्हॅल्यू झाली 15 बघा. मग 15 आणि 9 24, 12 दुने 24 म्हणजे आपलं इक्वेशन बरोबर बसते. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिरीजवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा. आता 168 174 काय निघते बघा इकडं. चला 168 आणि 174 मध्ये कितीचा फरक आहे? 69 70 6चा फरक आहे अधिक 6चा. चला परत 74 आणि 85 मध्ये 6 6 आणि 5 11चा फरक आहे अधिक 11चा. परत 85 आणि 2 201 मध्ये 15 आणि 1 अधिक 16चा फरक आहे. आणि इकडे किती आहे बघा? अधिक 21चा फरक आहे. 21 आणि 22 बरोबर आहे का बघा? परत 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे बघा? 6 आणि 11 मध्ये परत 5चा फरक आहे. 6 आणि 5 11 परत 11 आणि 5 16 परत 16 आणि 5 21 मग 21 आणि 5 काय निघेल बघा? 21 आणि 5 26 बरोबर आहे का? मग 222 आणि 26 किती झाले बघा? 20 आणि 20 40 40 आणि 8 किती झाले? 48 म्हणजे 248. 248 म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे का? ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा? 4 शब्द जोड्या दिले आहेत ज्यांपैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा बघा. आता निळा हा रंग आहे बरोबर आहे का? निळा हा काय आहे? तर रंग आहे. बघा मधुमेह हा रोग आहे. बघा यकृत हे अवयव आहे. आणि चाकू आणि काय दिले? वाहन. चाकू वाहन आहे का? तर नाही. म्हणून उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. गटात न बसणारा ऑप्शन नंबर 4. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एका विक्रेत्याने प्रत्येकी 20 पी दराने 120 मिठायांची खरेदी केली. त्याच्या घरात 18 वापरल्या गेल्या आणि त्याने उर्वरित प्रत्येकी 30 पी दराने विकल्या. त्याचा नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा. आता बघा समजा आपण की 20 रुपयाला एक खरेदी केली त्याने. अशा त्याने 120 मिठायांची खरेदी केली बघा. खरेदी किती असेल मग इकडे त्याला बघा? खरेदी खरेदी किती आपली इकडं? 20 बघा. 120 मिठायांची खरेदी आहे. किती रुपयाने? तर 20 रुपयाने. 12 2 किती झाले? 24 म्हणजे 2400 रुपये झाले. ठीक आहे. आता बघा 120 मध्ये त्याने 18 काय केलं? घरी वापरले. ठीक आहे. आणि त्यातले राहिले किती बघा? 112 आणि ते 112 विकले की त्याने बघा आता 30 रुपयाने विकले. बघा मग आता विक्री किती आहे बघा त्याची विक्री? 112 त्याने कितीने विकले? 112 नाही 102 येईल ना. 120 मधून आपण 18 जर घरी वापरला तर राहिले किती? 2 102. मग 102 आणि त्यांनी विकले किती? 30 रुपयाने विकले. मग काय निघेल बघा? 102 गुणिले 3 करा बघा. 3 2 6 3 1 3 म्हणजे थोडक्यात काय? 3060 रुपयाला बरोबर आहे का? 3060 रुपयाला विकल्या. मग आता मला सांगा खरेदी 240 2400 रुपये आणि नफा झाला किती? विकली किती? 3060 रुपयाला. मग नफा असणार आहे. मग नफा किती असेल बघा? 3060 मधून वजा करा 2400 बाकी निघते 6 10 4 गेले 6 राहिले. 660 रुपये काय झाला? त्याला नफा झाला. पण नफा आपण कधी पण कसा काढतो? तर खरेदी किमतीवर काढतो. 2400 रुपयावरती नफा किती आहे बघा? 2400 रुपयावरती नफा झाला आपल्याला 660 रुपये. तर मग टक्केवारीमध्ये किती गुणिले 100 करा. मग काय निघते बघा याच्यामध्ये? तर बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. 6 चोको 24 परत 6 1 6 6 1 6 110 चे 4 आलं. मग काय निघेल बघा इकडं? 4 1 4 बघा 4 दुनी 8 8 आणि 3 11 3 0 30 झाले. 4 7 28 28 2 30 परत 4 5 20 मग 27.5% नफा. 27.5% नफा होईल. ठीक आहे बघा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 10 तासात 600 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी किती वेग राखला पाहिजे? काय निघेल बघा? 600 भागिले 10 केले की बरोबर किती निघते? 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर स्पीड निघाले की 10 तासामध्ये तुम्ही 600 किलोमीटर अंतर पार करताय. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार एफ जे एन हे HMRC HMRC विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे KPR हे MSV शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय GOT शी संबंधित आहे? GOT
काय निघेल बघा, ईएफच्या पुढे एच कधी बघा ईएफ, जी एच 2 घरं पुढे गेले की एच येते. परत जेच्या पुढे बघा जे, के एल एम 3 घरं पुढे गेले की एम येते. आणि एनच्या पुढे बघा एन, ओ पी क्यू आर 4 घरं पुढे गेले काय निघते, आर निघते. म्हणजे +2 +3 +4. म्हणजे इथं पण बरोबर काय असेल, +2 +3 +4. बघा दोन्हीकडे सेमच त्यांनी कंडिशन फॉलो केलेली असते. त्यामुळे हे जर चेक केले की परत हे चेक करण्याची गरज नाही. आता जीला बघा +2 करा, एफ जी एच आय इथं काय निघेल बघा, आय निघेल. परत ओच्या पुढे 3 घरं जावा, ओ पी क्यू आर इथं परत आर निघेल. आणि टीच्या पुढे 4 घरं जावा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स इथं काय निघेल, एक्स निघेल. म्हणजेच काय, आय आर एक्स काय निघेल बघा, आय आर एक्स म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉर्ड मासचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, ब्रॅकेट टाका आहे तिचा 6 गुणिले 6 ला 6 आहे बघा, 6 अधिक 6 की झाले 36 वजा 6. ठीक आहे बघा, आता इथं +6 आणि वजा 6 कॅन्सल राहिले किती 36. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत बॉर्ड मासचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, जर ए म्हणजे भागिले बी म्हणजे गुणिले सी म्हणजे अधिक आणि डी म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. ठीक आहे बघा, चला आता 66 आणि ए च्या जागेला काय, ए म्हणजे भागिले, भागिले 11 करा इकडं. परत ब्रॅकेट टाका. बी म्हणजे काय दिले बघा, बी म्हणजे गुणिले, गुणिले किती दिले तुम्हाला 7. परत सी, सी म्हणजे काय बघा, सी म्हणजे अधिक, सी म्हणजे अधिक. परत किती 28. आणि डी म्हणजे काय बघा, डी म्हणजे वजा, डी म्हणजे वजा 12 बी. चला 12 बी म्हणजेच काय दिले बघा, बी म्हणजे गुणिले, गुणिले किती 4 आहे 4. चला परत सी, सी म्हणजे काय अधिक आहे, अधिक इकडे किती 41. चला आता काय निघते बघा इकडं, चला ब्रॅकेट टाका इथून इथपर्यंत, परत इथून इकडे. ठीक आहे बघा. चला आता 66 ला 11 ने भागला, 11 + 66 6 आलं, 6 गुणिले 7. चला इकडे किती आलं, इकडं हे 28 वजा 12 चोक 48. ठीक आहे बघा, आणि अधिक किती येते 41. ठीक आहे. चला आता इकडे मला सांगा 6 7 किती आले बघा, 42 आले, 6 7 42. परत 42 अधिक हे किती आहे बघा 28, 42 अधिक 28. आणि इकडं 48 वजा, बरं अधिक 8 एक शेजारी घेऊन टाका इकडे आणि वजा 48 करा. आणि आता बघा हे करा, चला काय निघते बघा, बेरीज करा ह्याची ह्याची आणि इकडून वजा करून टाका. 40 50 60 48 100 100 8 आणि 2 10 110 111 111 वजा 48 बरोबर काय निघते बघा, 111 मधून 48 गेले, 11तनं 8 गेले, खाली किती राहिले 3, 8 आणि 3 11, 10तनं 4 गेले, खाली राहिले 6 म्हणजे 63 उत्तर येते. ऑप्शन नंबर 3 63. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.